तुमची मुलं सुद्धा घरी नीट अभ्यास करत नाहीत? अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची पण तयारी करून घ्यायची. स्मार्टफोनच्या जगात मुले पण स्मार्ट झाली पाहिजे. माझा मुलगा अभ्यासाबरोबरच मैदानी खेळात पण चमकला पाहिजे. शाळा, अभ्यास, डान्स क्लास, कोचिंग क्लास, स्पोर्ट्स अकॅडमी हे सगळं सांभाळता तुमच्या नाकी नाव आलेत का? अहो मग या सर्वांवरती एकच पर्याय, अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिथे तुमच्या मुलांना हॉस्टेलला राहून अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी व मैदानी खेळ जसे कुस्ती, कबड्डी, रनिंग इत्यादींचे योग्य मार्गदर्शन मिळेल. मग वाट कसली पाहताय? आजच तुमच्या मुलांची ऍडमिशन करून टाका आणि बिनधास्त रहा. प्रवेशासाठी संपर्क 9421 78 38 93. अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा. अरे काय तू पारूस आलाय, आंघोळ नाही केली, काय नाही केली, कापड तशीच. हा तुला काय वाटतं का असलं पारूस? आंघोळ केली, काम होतं रानात म्हणून ती गेलतो रानात. काय काम होतं रे रानात? तो तर कालची साडी निघालून आली ग. कालची साडी तुझं लय पारूसच आहे की, लय का काटले काम करून आलं. मी काय बसून आली, काय कामच करून आली की टोपलं लाटून आली. तुला कुठं काय काम आहे? तू निवांत असते. निवांत आहे वय. माझं कोण आगलं बाप करायचं इतकं घरातलं? काकीन ती असतात की. काय काकी करती? काकीने की बसलेली असती इकडं तिकडं करीत. म्हातारीला तेवढंच आहे सारखा उद्योग काम आहे. अरे आंघोळ फिंगोळ करीत साबण लावून काय का कुठे येता इथं दारात 4 बाऱ्या. काम नाही, धंदा नाही, काय नाही. दाजी आलाय माझा. आलो दाजी. कस काय? वय आलो. 2 दिवस सुट्टी होती जरा. म्हणलं जाता जाता आत्याला मामाला भेटाव. कुठं आहे का आत्या? आईन ती रानात गेले तर. बर चला आतमध्ये चल. द्या पिशवी. आजी तू आता जा घरी. आता मला दाजी आलाय बघून त्यांच्या चहा पाण्याचं नियोजन. अरे चहा पाण्याचं नियोजन काय? मी बसली म्हण काय झालं मला बघून दे की, ऐकून दे की कोण पाहुणा आलाय, दाजी आलाय तुझा, कुठला आलाय ती बघून दे की मला. मामाची पोरग आहे ती दाजी. काय करतो रे मामाचं पोर? ती शिक्षक आहे त्याला सांगलीला. कशाचे शिक्षक आहे? शाळेला शिकवत जात तिथं सरकारी शाळेत. सरकारी शाळेत पगार किती? पगार आता आहे 3000 रुपये आणि नंतर 3 वर्षांनी होणार 50,000 रुपये. 50,000 वय. अरे मग हाय का कुठले थळ आहे का? लय थळ येतात त्याला. लय आता जे थळ आलं तर ती बघून इकडे चाला येतात ती. मग बरे माझ्या आबाच्या पोरी बदल, साक्षी बदल रे. ती आबाला विचार. आबा तो माहिती ना कसं येतं. आबाला विचार आधी नीट. अरे विचारते की काय झालं, विचारलं मग काय झालं तू? चालतंय बघू आपण बघू. तुझा जाते मी. तू म्हणतोय की सारखी जात चालली. अरे तेवढे लक्षात आहे. चालतंय बघू. आणि हात पाय जराशी गाठी दाखव कुठल्या दिसतोय जरा. चालतंय. हा काय दाजी? काय नाही. होय दाजी. ती म्हातारी कोण होती? तुरु बोलत होती. शेजारची आजी तर. आणि तुम्ही का दाजी आंघोळ केली नाही का? काय केली की ते गंधी लावलेलं दिसत ना. नाही तसं तुम्ही जरा कळकुटत दिसतंय बरं का. ती तेल कमी लागतं जरा मला, त्याच्यामुळे तेल कमी लावलेलं असतं. होय होय. काय म्हणत होती ती म्हातारी? काय नाही. कोण आहे काय विचारत होती. सांगितलं. दाजी तुम्ही काय करताय? काय नाही बघ बाळू, आपलं एकदम निवांत चाललंय मस्त. आता नेमकी 3000 पगार आहे. आता पुढे 1-2-3 वर्षांना 50,000 पगार होणार आहे. एकदम फर्स्ट क्लास निवांत चालू आहे बघा. कुठं काय असं तुम्ही काय तुला माहित ना वय? सांगलीला. मग लयच भारी तुमचं. लग्नाचं काय चालू आहे बरं का दाजी. मुली बघणं चालू आहे. खूप साऱ्या मुली बघितल्यात बरं का. बघू आता एखादं आली पसंत तर मग घेऊ करून. इकडंच कुठेतरी बघायची आपल्याला. हे काढले बघितल्यासारखं येणं जाणं होईल तुमचं. हे काढलंच बघू आपण. होय की येणं जाणं होईल. आत्याची मामाची पण भेट होत राहील नाही का. बघू इकडंच बघू. रानागिनाचं बघत जाय जरा. आत्याला मामाला जरा कमी घरी ठेवत जा. आता मी शाळेत जातो, अभ्यास करतो, त्याच्यामुळे जरा रानात लक्ष देत नाही. उन्हाळ्यात सुट्टी शाळेत असतं सारखं. बरं ना ही नाना कुठंतरी जाऊन बसतो आणि शेरडा करडं सगळं मला त्याच्या आयला ताप आहे. आता ह्या शेरडांना नाही टाकावं काय तरी बी अवघड. ती वराट्यात दावणीला बांधते ती. आता आपण एवढं थोडं गवत काढू, खुरपण करू, कांद्यातलं बी गवत निघल.
खुरपून एवढं गवत टाक. आभाव कुठं हर बाबा तू? अरे का रे म्हातारे? अरे काय करतो तू इथं रानात सारखा? हा आल्या का थोडं गवत काढत होतो शेरडांना, थोडं कांद्यातलं बी गवत निघतं या. कांद्यातल्या गावात निघतं सारखं, कांद्यातच गावात काढीतच बसतोय. काय करतोय तू काय? अरे म्हातारे कांद्याचं बघू नाही तर काय बघू र. आता हो नाना गेला कुठं गावाला, ती बारकत तसलं कुठं मुंबईला. आला का मी करू तर काय मग शेरडांना गवत बी टाकावं लागतंय, मला कांद्याचं बघावं लागतंय, आपल्याला उन्हाळभर शागा लागतात खाय, भुईमुग बी केला या. मग आता मला काम तर केल्याशिवाय पर्याय आहे का काय? अरे काम करून जमतं का? अर्चनाचा भाता आलाय, ते गुरुजी हाय. मग आता मी गुरुजी होऊ का? ते कसं ते आपलं करावा त्या पोरीचं लग्न साक्षीचं काय बघायचं. ठळ आलंय मोठं. ते काय लगेच जमत नसतं. कवा आलंय ती पोर? आता काल आलंय जुनं. काल आले वय? हा मग मी काय करतो आता, ही माझं काम उरकतो, मी पाहुण्याला बी संध्याकाळी फोन करतो. गुरुजी झाले वय? गुरुजी झाले, त्याला 50,000 रुपये पगार व्हायचा आहे जुनं. आलंय का इथं? आलंय. मग मी आता पाहुण्याला संध्याकाळी फोन करतो आणि मी नवरदेव ती पोरग आहे ना त्या पोराला बी बोलून घेतो आणि त्याला सविस्तर विचारतो. बघू जमलं आपलं झालं योगाने मग करतो. चांगले बाबा, तेवढंच माझ्या डोळ्या देख सारखं काम बी करू नाही बाबा. आता पर्याय नाही हो, अशी ही दोघं तर अशी वागते ती. मग मला आता ही केल्याशिवाय बी मार्ग नाही. त्यातनं आता पोरीचं बी बघावं लागेल. म्हणती ना तू करू आपण, बघू जागा खडा तर टाकू, लागला तर आपलं मग बसलं आपलं. हाय इथं चालूच आहे, शिकतीच आहे अजून, पण बघू योगाने जुळलं तर जुळलं. चांगला नवरदेव हाय पगारदार. अरे म्हातारे, अरे थोडं मला बी खुरपू लाग, काहीतरी करू लाग. आला का ती नाना तिकडं, ती बारक कुठं मुंबईला, मला लागा त्या शेरड्याचं बघायचं. किळीत गावात झालंय, कांद्याला आता लवकर काढा येईल, त्याला खत पाणी टाकायचं. अरे कवर खुरपू, मला पंढरपूरला नेना, महादेवाला नेना. सारखं खुरपून मला कटाळा आला. बस आपला तू. बघा गाड्या, खरंच रे बाबा, थोरलं होऊन येऊ नाही मरणाच्या आपल्याला का ती तसली आणि ही शेरड करड असली अजून ही बघायचं. लय ताप रे जीवाला. माझी पोरगी लग्नाला आली असू दे, मी एवढं वर्ष आबादतो जरा, म्हणून हे सगळी नाना ही लय गुंडाळीत फिरतात ना बाहेर. करा माझ्या रे तुम्ही, होऊ दे माझ्या पोरीचं लग्न, मग मी बी बघतो काय करायची ती. चला दाजी आता मोटर चालू करू आपण. मोटर चालू करून देऊ पाणी लावून. दाजी विहिरीला पाणी आणखी लय आता उन्हाळभर पाणी हलत नाही बा. हे कसला कडक मुळे येऊ दे, पाणी हलत नाही. अरे आंब्याखाली जाडून काढतो मस्त की. दाजी आपलं एक लय भारी बरं का, लय भारी. यायचं इथं बस टाकायची निवांत, बसायचं आंब्याला राखण करायची. लय राजासारखं, आपलं राजासारखं. आपल्याला कोणी नाही, मालक नाही. दाजी केळीची शेती कोणाची आहे? ते माय चुलते आबाची. हा बरं राव मग तुमचं. बाबा का कसं गार चावली ही मस्त बी असते बघा. दाजी बरं का. बाळू आज लय स्वच्छता चालली आंब्याखाली. आता उन्हाळा चालू झाला ना, त्याच्यामुळे इथं सावलीला बसायला ह्याला. बरं झालंय एवढं म्हणलं, मग बस खाली जरा बाळू, चल बस. खायला मला ते आताच गावातनं बी आलोय बाबा सकाळ. आज लय स्वच्छता केली का आंब्याखाली तुला? तुम्ही काही जाडता का तरी? आता टाक्या फुटक्या पाईप आणून इथं टाकता, सगळं कचरा करून टाकता इथं, आणि तेवढा आंबा खाय आता बघा सीझनला. आईला तुझं सारखं असंच लागा बाळू. काय आज तो झालं, उद्या मी झाडीन पुन्हा. कधी झाडतच नाही. झाडीन ना का? हे बरं वाटलं जरा, थोडी स्वच्छता झाली आज जरा थोडं. सारखं आठवड्यात एक तरी झाडत जावा. मी तर सारखंच जाडतो. बर मी बी झाडीन. आपण वाटून घेऊ झाडायला. काय एक दिवस तू झाडशील, एक दिवस नाही सारखं झाडतोय मी. बर अरे बाळू, हे आपला सारखा गोंधळ असाच राहणार आहे, कारण काय तो झालं आणि मी झालं. पाहुणं आलेत आपल्याकडे. अरे मग पाहुणं आलेत म्हणल्यावर काय, कधी आलेत पाहुणं? काल आलं, आजीला माहिती काल आलेलं. असं आहे पाहुणं. मग कस काय, बरं आहे का? हो बरं आहे मामा बघा. कसं आमचं दाजी बरं आहेत का? हो दाजी बरं आहे की. बरं आहेत का आमचं दाजी? दुसरं का नाही, येणं होत नाही लय दिवस तिकडं आम्हाला, म्हणून म्हणलं फोनवरच कळतंय दाजी कसं आहेत काय. बरोबर आहे की. आता काय तुम्हाला पण शेती किती बघावं लागते की. हा बघतो आम्ही. बरं पाहुणं, तुमचं काय नवीन, तुम्ही कामाला लागलाय म्हणताय, कसं आहे काम तुमचं? होय मामा, लागलोय आता सांगलीला. 7-8 महिने झाले. बर परमानन झालोय चांगला आता. बर हो बरं, एकदम व्यवस्थित चालू आहे आता. बर एकदम सुरळीत चाललंय. शासनाच्या नोकरी लागलाय का? शासनाच आहे की. शासनाचं आहे का? मग परमानन नाही. मग तुम्ही शिकला राहू, तुम्ही राहू खरी.
अगोदरपासून पहिले शाळेतलाही हुशार होतो, हुशार होता? मग मिरिट आलो लागलोय मग डायरेक्ट. नाही तुम्ही हुशारच होता गड्या. आमची बहीण म्हणायसारखी माझं पोरगले हुशार आहे, माझं पोरगले आभार हुशार आहे लहानपणापासून म्हणायची. आता कसं आहे पिढी आता बका बका मोठी होती या ओळखू हुशार आहेत आताची पोरं. बरं झालं लागलाय सरकारी नोकरीला म्हणलं बरं झालं. पगार किती पाहुणं? आता काय सध्या सुरुवातीला नाही का मामा 3-4 हजार रुपये पेमेंट पडते बरं का, पण आता 2-3 वर्षानं मस्त आपण 40-50 हजार रुपये पगार होणार आहे बघा. अरे पण लयच भारी आमच्या दाजीचं नशीब उघडलं गाडी. मग 50,000 पगार होईल? हो 50,000. लय दाजीने काम केलं बरं का लहानपणी. तुम्ही लहान होता पोरांनो, लय काम केलं दाजीने आमच्या. अरे 50,000 रुपये पगार झाल्यावर दाजी आमचा आहे. दाजीचं एक स्वप्न आहे फक्त, दाजीला आता सायकली पाय खोडायला लावू नका. आता दाजीला एखादी स्कूटी बिटी घेऊन द्या. नक्कीच हो कारण आता एवढं चांगलं झालंय म्हणल्यावर कशाला काय करायचं या. अहो मामा आमच्या पप्पाने सायकलीवर लय पाय खोलले तेव्हा पाहुण्यात कोण कुत्र सुद्धा आलं नाही हो. आलं का? बरं का पाहुणं, त्या टायमाला बाळूचा तात्या सुद्धा आला नव्हता. मी फाकड्या तिकडं आलो आणि दाजीला मदत केली ती बरं का. लक्षात असू द्या माझं ते मी तिकडं आलतो त्या टायमाला. तेवढं खरं आहे बरं का मामा तुमचं. हा मी आलतो तिकडं. हा मग आता बरं का तुमचं लग्नाचं काय चाललंय नाही? दाजी काय म्हणतात का? चालू आहे बरं का मामा आता लग्नाचं. नवरी गिवरी बघणं चालू आहे आता. बर बघू आता. येतात पाहुणं? हो पाहुणे आलेत, लय ठिकाणचे स्थळ आलेत. हा आपल्याला पास पडलं पाहिजे कुठले तरी. आता काय आता पास पडणार तुम्ही. आता गुरुजी झालाय, 50,000 रुपये महिना तुम्हाला चालू होईल थोड्या दिवसात. आता काय बर मग पण आबा त्यांना कसली पाहिजे माहिती का? अप्सरा पाहिजे. अप्सरा. अप्सरा? हा बर अप्सरा पाहिजे होय त्यांना. बर 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 पाहुण्याची इच्छा तर लय मोठी दिसते बाबा. बर बाळू थोडी येर बाहेर माझी काम आहे तुझ्याकडं. बाळू अरे पोरग चांगले आणि 50,000ची नोकरी बी लागली म्हणते. मग आपल्या जुन्यात नाते आहे आपल्या साक्षीबद्दल कसं होईल रे? कारण काय झाले नाना बी काय काळजी करा नाही आणि ती बारकं तर मुंबईला. माझ्या जीवाला लय गोर लागलाय बघ पुरीचा. तेवढं मग आपण आपल्या साक्षीबद्दल बघायचं का? तुम्ही बोल आणि तात्याला बोलू आपण. आबा दाजी आहे ना माझ्या शब्दाच्या बाहेर ना, मी म्हणून तीच करणार दाजी. आहे ना मग बरं होईल गाडी बाळू. आपलं जर जमलं नाही हे जुन्यातल्या जुन्यात लय भारी होईल. येता जाता तू कधी जाशील साक्षीला आणायला, मी कधी जाईल, आपलं जुन्यातच नातं चालू राहील का. मग तेवढं आपण भुगू मग बरं का. आता आलाय पोरगा बी. बाळू पाहुण्याला म्या संध्याकाळी बोकडाचं मटण आणले रासनावरनं. आबा आम्ही पण चिकन करणार होतो रात्री. अहो तुझ्या कुठेला का चिकन कोंबड्या बॉयलर असल्या बोकडाचं मटण आणले किलोभर आणि पाहुण्याला घेऊन येत संध्याकाळी जेवा आपल्या इकडे घरी. हो मस्त पैकी. हा पाहुणं बोकडाचं मटण घेतले संध्याकाळी तेवढं जेवा या बाळूला घेऊन. हा मग मी जाऊ का पुढं? मग मी तेवढं बरं. हा बोला की. कसं करायचं रो? पाहुणे तर जागा चांगली या, पाहुणं चांगले जुन्यातलं ती. पोराला बी 50,000 रुपये महिना चालू होईल थोड्याच दिवसात. पण आता कसं झालंय सगळं भारी वाटतंय पण आपल्या पैसे जरा पैसे पाणीच कमी रे. कारण लग्न जरी करायचं म्हणलं तरी सगळ्या गोष्टी द्यावं लागतात. आज जगाबरोबर चालावं लागते. भांडी कुंडी आली, चांगली कापडं आली, लग्न करून द्यायचं म्हणते लय लागते ना का. कसं करायचं रे? तुम्ही म्हणताय सगळं खरं चांगलं चांगलं 50,000 रुपये महिना चालू. पण पोरगी आपली बी लहानच आहे शिकती. नानाचा प्रवीणचा ती भाऊजी बी बाहेर येतं शिकायला मुंबईला. त्यांचा विचार घेतला पाहिजेत ना. अरे होय ह्यांचा विचार घ्यायचा. हे आहेत का सुतात नीटला का? नानात असला कधी घरी तर कधी बाहेर. नानाचा बी मेळ लागा नाही काय मला. ती परवीन तर काय मुंबईलाच राहतंय, ती तर येतंय 6 महिन्याला कधीतरी घरी एकदा. ह्यांचं काय खरं या दोघांचं? मलाच काहीतरी डोकं लावावं लागेल ना का, काहीतरी आपदावं लागेल. पीक पाणी एक तर व्यवस्थित नाही, पैसे पाणी मी कुठनं तरी बघतो. पण असली जागा सोडायची नाही. सरकारी नोकरीला का 50,000 रुपये महिना कुणाला आहे ना का. चांगले हो दिवस आता निघून जातात. तुम्ही म्हणताय बारीक आहे, कशाचं बारीक आहे? ती पोरगी म्हणते मला इतक्या लवकर लग्न नको. तसं नसतं, करावं तर लागणारच आहे शेवटी. ह्या वर्षी केलं काय पुढच्या वर्षी केलं काय असं काय नाही फरक आहे. पण नका काहीतरी करून असल्या जागा सोडायच्या. मला वाटते कडे सोडू नये असली जागा. अहो जागा किती बी मिळते 50 नाही लाखभर रुपये पगारी सणवर देऊ भेटन. पण तिच्या चुलत्यांचा तर विचार केला पाहिजेत ना. तसं नाही पण चुलत्यांचा विचार केल्याशिवाय म्हणते ह्यांनीच काय केलं दोघांनीच जमिवलं करू द्या ह्यांनाच. मग कशाने करायचं काय काय? तू ऐक माझं, आपण करू काहीतरी नियोजन.
आणि ठरवून आपण ही जागा सोडायची नाही आणि कुठले तरी 4 पैसे मी आणतो जरा इकडून तिकडून पण आपण एवढं लग्न करू. तू ऐक उगा शांत राहा. पण भाऊजीचा नानाचा आधी हे करा, काय लोक तुम्ही आता त्यांचा विचार घ्या. आपण करू म्हणलं तेवढं चांगली जागा आहे बरं का आपल्याला. बरं बघू नक्कीच बघू. बघू हा चालते बघू आपण मग करू विचाराने. हा अजय पाया पडून दे. जाऊ कशा आहेत? साक्ष इकडे ये. काय बाबा काय झालं? अरे इकडे ये, काम आहे तुझ्याकडे ये. का हो? काय कर आजचे दिवस शाळेला जाऊ नको. का? हाय जरा काम नको जाऊ आजचे दिवस शाळेला. काय शाळेला काय सुट्टी बिट्टी फोन आलता काय तुम्हाला? अरे सुट्टी नाही पण जरा जाऊ नको कामाला. जाऊ नको म्हणल्यावर बारक्या पोरांनी एवढं लय हे बी करायचं नसतं पुढचं बी. अहो पण आबा का नको जाऊ शाळा? शाळा आहे माझी तिकडे शिकवतात बिकवतात. नको जाऊ शाळेला. आजच्या दिवस शाळेला जाऊ नको. अहो आबा जाऊन दे किंवा शाळेला लावू. नाही आजच्या दिवस जाऊ नको शाळेला. मला ही पाईप कापायचा साकीट करायचं. तू आजच्या दिवस शाळेला जाऊ नको. अगं साक्षी शाळेत नको जाऊ म्हणतोय ना बाप, कशाला जाते शाळेत? अगं आजी काय झालं ग तुला? का नको जाऊ म्हणते शाळेत? आता तर मला चांगला आशीर्वाद दिला. इकडे आबा पण नको जाऊ म्हणतात मग धरणं मला शाळेत. एक तर माझे पेपर जवळ आलेत आणि मला शाळेत नको जाऊ लावले. हा रोज तर तुम्हाला पहाटे 5 वाजता उठ अभ्यास कर, उठ शाळेत जा करती आणि आज काय शाळेत नको जाऊ. मी जाणार आहे बाबा आजी शाळेत, मला नका काय सांगू. साक्ष इकडे आज शाळेत जाऊ नको. तुला मी जाऊ नको म्हणून सांगितलंय ना. आबा पण का नको जाऊ सांगा की. अरे तुझ्या पाहुणे यायचे ती. काय पाहुणे यायच्या तुझ्यावर. पाहुणं? हा मला मग अहो आबा मी तर आता 10वीला आहे. तुम्ही काय पाहुणं बिवणं मला तसलं. नाही काय नाही आजचे दिवस घरी राहा. पाहुणे यायचे. जाऊ द्या तिला शाळेत जायचंय म्हणते तर तिचे पेपर आले. अरे पण आजच्या दिवसांनी काय होतंय पेपर आणि काय लगेच काय बॅलिस्टर व्हायचंय काय. आजच्या दिवस घरी राहाय काय अरे होतंय? काय ते बापाचा ऐकते का काय? आईची पुसणी तिचा अजिबात आईची पुसणी. हो आबा मी जाते शाळेत, मला काय सांगू नका. आजच्या दिवस घरी राहा. तुला सांगतोय बघ ती पोरीला आवर. अहो आबा माझे पेपर लय जवळ आहेत. अशी शाळा नको मला बुडवायला. जाऊ दे मला. घरी राहा. ती पाहुणे यायच्यात मला काय म्हणतात माणसं. तू घरी राहा म्हणल्यावर कळते तुला. मला माझ्या महाग काम इथला घरी राहा. हो तिकडं या घरी राहा तिकडं. राम कृष्ण हरी कुणी ऐका ना ग माझ्या घरी. अगं तसं नसतं साक्षी. पाहुणे यायचं तर येऊ दे. चांगलं थळ आहे ना ते. आता घरच्यांना पटलंय माणसांना म्हणल्यावर. हा बघू दे ना. गब्बस तू. काय ग बस तू तसं नको करू. येऊ दे बघू दे. बघितलं म्हण काय लगेच जमतं का? हा माणसांना पटलंय गाड्या माणसाला. बघू दे. पाहुण्याच आहेत ना आपलं ती कधीतरी. हा तिथे काय नाही म्हणली मग सगळ्यांना पुढे. इथं कसं लिहून मला बोलते ग? तुलाच म्हणलं पाहिजे. तुला समजवलं पाहिजेत ना. हा रडायचं नसतं. ते सगळं चेहरा बिरा नीट कर व्यवस्थित. चांगली पाहुणे तर अशी पाहुणं कधी मिळणार नाही. ती जमू दे. हा बघू दे. काय चांगलं स्थळ आहे काय इथं माझं शाळा शिकायचं राहिले. मला शिकायचंय विकायचंय. तिकडे तुला माहितीये का आमचे सर काय म्हणतात? मी शिकली तर लय मोठी काहीतरी होईल. शिक पण तुला पण शिकायचंय ना. पण अगं, लग्न झालं. पाहुणे आहेत अगं ती. तू सांग आता शिक. मी 10वीला आहे. कुठल्या 10वीच्या पोरींचं लग्न झालं का ग? काय अगं असं काय करता ग तुम्ही सगळीच? एक तर मला शिकायची इच्छा आहे. तुम्ही शिकून पण देत नाही आणि लग्न झालं कोण शिकवतं का सांग बर? मुलींचं कधीतरी करायचं असतं. अगं कधीतरी करायचं ठीक आहे मान्य आहे मला. पण एवढं लवकर कोण करतं? मी नाही करणार एवढ्या लवकर लग्न बिग्न. इतके लाल डोळे झालेत ना. ते डोळे बिळ काय तू लाल करू नको. हा अगं तुम्हाला माझं एवढं लवकर लग्न करायला मी काय जडबीड झाली का ग? असं का करता ग तुम्ही? अगं आई बापाला जड नसतं पण बघू दे ना. हा थळ चांगलं भेटलेलं आहे. भेटतंय थळ बी. हा भेटेल का नाही ग? ह्याच्यापेक्षा भारी स्थळ भेटत मला माहितीये का? गुरुजी पोरग चांगलं या. हा काय तू नाही करतीत बघू दे. हा माझं बी असंच झालेलं आहे.
7वीत माझं लगीन झालेलं आहे आधी. अगं आई तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. असं कसं बोलते ग तू? माझं वय तरी का ग लग्नाचं? असं कसं ग? तिकडे आबा तसं म्हणतात, आजी तसं म्हणते. तू तरी माझी साईड घे ग. तू तर आहे माझी, तरी नाही तू माझी साईड घेत ग. बस तिकडे बघ माझ्या मैत्रिणीच्या आया लग्नाचा विषय पण नाहीत काढून देत. तसं नाही, पण आपल्याला करायचंय ना आज उद्या ना. आपले पाहुणे ते जुन्यातलं अनगाडी माणसाच्या पुढे आपल्याला बोलता येत नसतं बाया माणसाला. हा तवरच कितीही करायचं. रडू रडू लाल केले तर डोळे ती. हा तवरच रडू रडू लाल केले. गड्या माणसाच्या पुढे बोलता येत नसतं. माझं तर किती कमी वयात लगीन झाले या. ए बाबू चहा घेऊन या. बाळू तू घे. नाही मी नाही घेत. दाजी नाही तर आलं. ते मामा काय झालं, दाजी नाही का थोडं बाहेर गेले बरं का. हा ते बँकेत जरा 50 लाखाचं कर्ज घेतले ना, आपल्याला मोठी कंपनी टाकायची. तुमचं काय बाबा, आता तुम्ही काय बी करणार, आता लाखांनी रुपये खर्च करताय. तर मग पप्पा त्याच कामाने मी ते बाहेर गेले. पप्पा म्हणले मग तुम्ही जा या म्हणले. तर आम्ही आलो मग पोरच. बर असू दे. मग आता दाजीला मी पुन्हा संध्याकाळी फोनवर बोलेन ना. असू दे मग. बाळू बोल एक साक्षीला आता. ठेव. पोरांनो विचारा काय तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर. मला लग्न करायचंय का तुला करायचं? विचार. तुझं नाव काय? साक्षी. तुला स्वयंपाक करायला येतो का? हो येतो. तुला छंद काय तुझा? माझा छंद, मला डान्स करायला आवडतं. शिक्षण किती झालं? 10वी. आणि रानामध्ये खुरपायला येतं का? हो येतं. तेच म्हणलं, कसं आपल्याकडं रानगीन भरपूर आहे ना. आणि म्हशीचं दूध गीत काढायला? हो येतं. झाडू काढायला येतं? हो सगळं येतं मला. झालं पाहुणे सगळं. आबा थांबा, मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. विचारू का? विचार. तुम्ही गुरुजीत ना? हो. तर मला सांगा, पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो? पायथागोरसचा? माझ्या पायाला काय नाही झालं. अहो ते नाही, सिलेबस मधलं होय. ते आता काय झालं, माझ्या पुस्तकामध्ये एक ते इथं नाही ना. तुम्ही तर गुरुजीत ना, मग तुम्हाला आलं पाहिजे कुठं पण विचारलं तरी सांगायला. नाही ते कसं असतं, शाळेत पोरांसमोर सांगावं लागतं. असं माणसा घेऊन ते सांगत असतात. बरं चालते. येऊ का? आपल्याला काय कळते शाळेत. झालं आता सगळं बघून. येतो मग मामा आता. आणि आता काय ते निरोप सांगतात मग बाळूदाजीकडं. बर हाय की बाळू कशी सांगितलं तरी चालतोय. चालते, येतो मग. अरे बाळू चांगला पोरगा होता का, मला जरा थोडं चांगलं वाटलं. त्याची जी जोडीदार होती ती सुद्धा चांगली वाटली पोरं जरा. बरं झालं गाड्या, आता पाहून तुझ्यापाशी निरूप सांगते. मग तेवढं ती मला सांग मग. तर होईल आपले जमल्यावर बाबा पटकीने. साक्षीचं काय करतो ना अजून तिकडे ती बारक तिकडे. साक्षी आता काय प्रश्न विचारला का त्या पाहुण्याला? अहो तुम्ही तर म्हणलं ते गुरुजी ना, म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला. पायथागोरसचा सिद्धांत काय, ते तर आम्हाला हाय शाळेत. काय तुझी गरज होती का विचारायची? पण तू बी का नाही उग पाहुण्याला राग आला म्हणजे नसल्याला उद्या उग काहीतरीच विचारते तू. एक अहो आबा कशाला रागीन त्यांना? एवढं सोपं गुरुजीत म्हणले आलंच पाहिजे त्यांना. आणि हे बघा आबा, मला जर त्यांच्यावर आयुष्य काढायचे म्हणलं, मला त्यांना असं विचारलं पाहिजे म्हणजे प्रश्न. काय गरज होती ती प्रश्न विचारायची? उग काहीतरी आपल्या तुझ्या त्या शाळेने सगळं वाटलं केलंय. गुरुजी पगार येतोय 50,000 रुपये त्याला महिना. या काय करायचं आपल्याला? नीट घरात काम करायचं. तिथे जाऊन काय करायचंय? तुझ्या त्या शाळाच उद्यापासून बंद करतो. शाळेनेच बघ सारखं या अडचण आणती मध्ये. पहिल्यापासून तुझा नाहीचा पाडा आहे बघ. आबा मी एकच प्रश्न विचारलेला फक्त, तेवढं पण त्यांना आलं नाही.
मग काय करायचंय आपल्याला इथून नोकरीला लागलाय पोरगा इसेमिटला आपल्याला काय करायचंय जा घरात पळ हॅलो हा राम राम दाजी राम राम काय नाही दाजी आज जरा थोडं लिकेज झालंय तेवढं लिकेज काढायचं मग काय नाही निवांतच होतं बघा दाजी हा होय की मग बरं झालं राव दाजी पसंत आहे म्हणल्यावर बरं झालं का मला तर भारी वाटलं वाटतं दाजी कशाची बघेल राव दाजी जरा थोडं मला सांभाळून घ्यावं लागेल बरं का जरा माझं अडचण आहे राव दाजी पोरांनी पोरगी पसंत केली म्हणून मला बी जरा थोडं कुठंतरी बरं वाटलं जरा नाहीतर कसं आहे मला जरा माझी यंदा ऐपतच नव्हती खरं दाजी आणि दाजी आज बुधवार उद्या गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 4 दिवसातच का आयला होय मान्य पण दाजी जरा मला वागवून घ्यावं लागेल राव माझी खरं बर दाजी काय नाही हरकत करू या रविवारी तुम्ही बी आणि करू आपण लग्न रविवारी या गेटकेन म्हणताय तर गेटकेन करू तुमच्या मनाने करू आपण रविवारी लग्न बरं का हो आबा ठेवू का हा राम 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 काय रे तुम्हाला का मी एवढी जड झाली काय लगेच माझं लग्न बिग्न करायला तुम्ही फोन बिन अरे मग काय पाहुण्याचा फोन आला तर मग आता काय करू नेमकं मग आता झालं आमचं बोलणं करायचं या रविवारी हो आबा याच्याआधी. अहो एवढं लवकर लग्न काय काय अरे मग काय झालं तेव्हा आता हो आबा मी काय लग्न बिग्न नाही करणार मला काय सांगू नका नाही ऐकलं रे माझं मी ना का पाहुणे रावल्याला बोलावं का नाही तुला का महागच माझ्या लागली सारखी तुम्ही माझ्या लग्नाचा विषय आबा तुमच्या डोक्यातनं काढून टाक गाड्या मी नाही लग्न बिग्न करणार अरे साक्षी ती पोरगा तू पसंत पडली त्या पोराला नवरदेव चांगला आहे ती पसंत पडली म्हणतो ती पाहुण्याचा फोन होता आणि ती रविवारी येणार आहे ती अहो आबा आई तर म्हणत होती काय नाही फक्त बघून गेलेत काय नाही लग्न बिग्न फक्त बघायसाठी चाललेली अरे मग बघून गेली म्हणून त्यांनी सांगितलं ना पसंत आहे पोरगी म्हणून ओ आबा मला एवढं लोक काय अहो तुम्ही पसंत आई म्हणलेली की नको नाही आई फक्त म्हणलेली बघा येणार आहे साक्षे इतकी भारी जागा या पोरग नोकरीला का गुरुजीला का बसून मस्त पैकी चांगलंय कशाला तू नाहीचा पाडा घालती मध्येच अजून अहो आबा नको अहो मला लग्न करायला काय सुद्धा नाही रविवारी मी त्यांना बोलवलं या त्यांना पसंत पडली म्हणून काय झालं आबा अहो पसंत पडली मग चांगलंय म्हणा मला रविवारी त्यांना मी बोलवलं या आणि माणसं हो साक्षी माणसं लई चांगली ती आपल्याला कुठं काय करते बाबा माणसं लई चांगली भेटणं गरजेचं आहे आपल्याला तुला कळतंय तुला नको बाबा मी तुम्हाला किती वेळ सांगू त्या पोरीने सारखं मला नाहीचा पाडा लावला कसं तरी पाहुणे येतो म्हणल्या त्याच्या आईला नाहीचा पाडा लावते ती ह्या आईला असलेली एक रस्त्यात व्हायला का सकाळ सकाळ नाहीचा पाडा लावते ही पोरगीला का काय करावं एवढी भारी जागा असताना पाहुण्या जुन्यातलंय ती चांगलंय उलट हे आता मी नानालाच फोन लावत असते काही आबाचा फोन उघडत पण नाही लवकर नानाचा नंबर हॅलो साक्षी बोल की कुठे नाना तुम्ही कुठं गेलाय तिकडं मुंबईला का कुठं तिकडं ह्याच्यात कामाला तिकडं अरे MIDCत कामाला आलोय मी साक्षी बारामतीला आलोय बारामतीला घरी कधी येणार आहे तुम्ही नाना आता मला चांगली नोकरी लागली 2 महिने येईन मी अहो इकडं आबाने काय केलंय माहितीये का काय केलंय आबाने ना ती कुठली तरी पाहुणं बोलवलेलं मला बघायला लग्न करतात काय आबा हा ना माझं लग्न करायचं ठरवलंय ना आबाने कोणाला विचारा नाही तर मला तर काय बोलून पण द्यायनात बघा की नाही तू अजिबात रडू नको काळजी करू नको मी उद्याच येतो मी बरं का अहो आणि ती गुरुजी वाटतं ती पोरग आणि त्या पोराला मी साधा एकच प्रश्न विचारला नाना पायथागोरसचा सिद्धांत सांग तर त्याला सांगायला आला नाही मला माहिती आहे की कोण गुरुजी नाही काय नाही बरं येत असलं तरी नको आपल्याला इतक्या लवकर लगीन करायचं वय तवा नाना तुम्ही लवकर या गाड्या ना तर मी हिरती उडी टाकत असते अगं तुला मीच पोहाय शिकवले तुला पोहाय येतं की नाही तर मी झाडावूनच उडी टाकेन झाडानं कशाला पाय टाकून उडी टाकून ही उडी ती पाय मोडते नुसतं तुझं मरणार नाही तू
जाऊ दे नाना तुम्ही या लवकर. काय नाही मी येतो लवकर. काय करणार नाही ना. आणि तुम्हाला माहितीये का नाना तुम्ही गेल्यापासून तुमच्या शर्टांना पण कोण खायला टाकत नाही. मीच टाकती. काय नाही तुम्हाला ना तुमच्या शर्टांना खायला नाही काय नाही. तुम्ही या लवकर. आलो मी येतो उद्याच तुझ्यापाशी हजर आहे बघ. हा ठेवू का. हा ठेव. मी आहे ना, मी बोलतो सगळं. आबा का बाबा सकाळ सकाळ हटाकलं का. सकाळ सकाळ हटकलं का म्हणजे कुठ चाललाय म्हणून विचारलं. आता भावानी भावाला कुठ चाललाय एवढं विचारून नाही का. अरे मग इतक्या राहतात 4-4, 5-5 महिने बाहेर कुठं बी कुठं MIDCत कामाला जा काय करण सकाळ सकाळ लगेच. वा 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 वा. आम्ही MIDCत कामाला गेलेलंच दिसलं तुम्हाला, पण त्याच्या मागचं आमचं कष्ट नाही दिसलं, त्याच्या मागचा आमचा उद्देश नाही दिसला. घराला नीट करासाठीच MIDCत गेलो ना कामाला. काय घराला रुपया दिला का कधी अजून घराला नीट करा. इथं आम्ही आताच म्हातारीने इचरा खुरपून यायचं रानात ना. ती शेरडा सोडून गेला ते शेरडा बघायच्या मरणच तरास. कधी विचार केलाय का ह्या गोष्टीचा थोरल्याला किती ताप पडत असेल. थांबा आणि पायाला लागलं होतं तेव्हा शेती सगळी बघितली त्याचं काय बघितले का नाही. मी रातभर मी एकट्याने गाडी धरली, माझ्या बरोबर साक्षी होती. ही लेकरू एवढी असं बॅटरी धरायचं. उन्हाळा लगेचच गेलो रानात दाऱ्यावर. मग असंच असतं, कधी उन्हाळा कधी पावसाळा असतो. बरं ती जाऊ द्या. कुठं चाललाय म्हणतोय मी नेमकं. आता जावं लागतंय. काय तुम्हाला माहिती राजाला दिवाळी आम्हाला सगळंच बघावं लागणार आहे घरातलं आता. राजाला दिवाळी. हा मग जावं लागतंय. हा मग सांगा की तिड्यात काय बोलता चाललाय कुठं. तिड्यात कुठलं तेव्हा सरळच मार्गाने जाणार आहे आज. आता पर्याय नाही. 4 पैसे बघावं लागतात मला. भांडी कुंडी आली मला. सोपं आहे का घरात मला पोरीच लग्न करायचे. आता तुम्ही तर कधी एवढे इतके दिवस विचार केला की बारकतच. थांबा मी काय म्हणतोय आबा, इतकी जड झाली का तुम्हाला लगेच ती पोरगी. हा तिने मला सांगितलं, आणि ती पाहुणा आपलाच आहे. पाहुणा आपल्या बहिणीला किती त्रास द्यायचा माहिती आहे तुम्हाला. आणि त्यांच्याच घरात परत आणून पोरगी द्यायची. 50,000 रुपये पगार आहे पोराला. आयुष्यभर पुरण का ती पगारीसाठी आणि पैशा पाण्यासाठीच पोरगी द्यायची का त्याच्याकडं. अहो इतकी बारकी अजून शाळा शिकती हुशार आहे. आणि तिने मला सांगितलं पायथागोरसचा प्रमेय सिद्धांत विचारला त्या माणसाला त्या पाहुण्याला, तर त्याला आला का सांगता गुरुजी झालाय वरनं आणखीन. अहो जरा विचार करा बघा. पोरगी आपली एवढी नक्षत्रासारखी कुठनं बी चांगली मोठी PSI सुद्धा स्थळ येतेली. तुम्ही लागलं लगेचच लग्न करून द्यायला तिचं. तसलं मला काय जमायचं नाही. तुम्ही लय हुशार आहे मला माहिती. सगळी निघून जाता. खरं नाही तुमचं काय नाही निघून जात. मला बघावं लागणार आहे. मी बघतो. मी अजिबात तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अजिबात काळजी करू नका ना. आता मी तसं पुरींचा दिवस चांगले आहेत. रुपया द्यायची खर्च करायची गरज नाही. आणि जर पुरीला आपण चांगलं शिकवलं ना. बघा एवढीच्या पोराला कळते पण तुम्हाला कळणार गप्पाला का बड्या बातान टोगान खाताला. आता तुमचं काय खरं. थांबा तुम्ही मानताय ती बरोबर आहे, पण मी काय म्हणतोय आपली पोरगी जर चांगली शिकली, तिला काय पैसे पाणी हुंडा पाणी देण्यापेक्षा तिला जर चांगलं नॉलेज ज्ञान शिकविलं आपण, तर तुम्हाला तिला परत काहीच द्यायची गरज पडणार नाही. आणि तुम्हाला कमी पडत मी माझ्या शेरडा ऐकतो, माझ्या नावची जमीन तुम्हालाच राहू द्या, पण हिचं लग्न मी लावून देतो थटामाटात. हा एवढं झालं का तुम्हाला. काय खरं नाही. मला म्हातारीला आमचं दोघांच ठरले आम्हाला करावंच लागणार आहे. एवढं पाडावं लागणार आहे एवढं. मग काय ठरलंय पाहुण्याचं. आता आमचं सगळं झालंय. भांडी कुंडी आता सगळी मी आणायची तयारीत. आता पुन्हा आयत्या टायमाला फेद्या घालणार तुम्ही येऊन. आता काय ठरलंयच तुमचं म्हणलं. अहो नका करू आबा लग्न. काय सांगू नका. मी आता जाणार आणि माझं मी उद्या घालायला लागणार. नको बाबा तुमचं काय खरं नाही. तुमचं मला ओळखू आलंय तुमचं. तुम्ही काय आहे ते मला ओळखू आलं. तुम्ही बघत नसता आमचं. मी जातो. अजिबात नसतो मी आता जातो. नको काळजी करू साक्षी तू. हा मी आहे. मी आता काय करतो आजीकडे जातो. आजीला समजून सांगतो. आजीचं ऐकावंच लागेल ना त्याला. बसा तुम्ही अभ्यास करत बसा घरी. मी आजीकडे जातो लगेच. आई दुपारचं चहा करून पिते अगं तू तर. अरे मला एखादंच आहे. मला नको आहे चहा प्यायला. म्हणलं प्यावा आपलं पोटाला नको आहे माझ्या काहीतरी खायला. हा पी. पोटाला खायला नको आहे. घटमुट दुधाचा म्हशीच्या दुधाचा चहा करून पिते म्हातारी. मला दे की तेवढा अर्धा कप.
नाही बाबा मला एखादं आहे मला आता एवढाच केलाय की तू म्हणला असता तर मी पुन्हा केला असता की तुला द्या. आणि थोरल्याने मागितलं असतं तर त्याला लगेच दिला असता तो. आणि त्याला बी नसता दिला मला प्यायचा मानल्यावर मला अजिबात तरी दिला. कुठे कालवा करू नको, मला बी नव्हतं लय प्यायचा. पी तूच ही. मी आपलं मन बघितलं तुझं. अरे आई असा घासातला घास देत असती पण हिजी एकादश उपासच चालू आहे. अरे काय केलाय त्या उसाक लय केलाय का तू म्हणला असता तुला बी दिला असता मी केला असता. बर 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 होय. ती साक्षीच्या लग्नाचं काय केलं नेमकं? आता ती बाबा त्याचा बाप म्हणतोय करायचं आपण काय सांगा तू तिकडे. त्याचा बाप नाही म्हणत, तो पुष्टी घातली त्याच्या बापाला. आता मी कशाची पुष्टी घातली ती माझं तरी ऐकतय का? तुझं नाही ऐकत? अजिबात अजिबात पुष्टी नाही घातली. तू काय सुद्धा लग्नाला म्हणली ना? अजिबात किती खोटरडी असतील तू. म्हणलं का ती ऐकतच नाही माझं. ती म्हणतो पुरीचं लगीन कुणी करणार, एक मुंबईला एक कुठं याच्याकड. आणि माझ्या पुरीचं कोण करणार आहे? इतकी मोठी झाली का लगेच लग्न करायला ती? आता त्याला मी मस्त म्हणलं लय पुरी भेटत नाही त्या. किती पलटी हाणते ग तू. मला साक्षीने सांगितलं आजीने खरं खूळ घातलंय. मी बाळ्याला बी विचारलं, बाळ्या बी म्हणलं आजीने खरं त्या पाहुण्याला पसंत केलं. आणि तू म्हणते अजिबात मला ऐकत नाही. मी सांगितलं नाही. तू सांगितलं खरं सांग, लपाट बोललो खरं सांग. तू सांगितलं का नाही? तू आम्हाला सांगितलं का नाही लग्नाचं? आता बाळ्यापाशी म्हणली तू खरी मेन. बरं आई ऐक की, अगं असं नको करू. बारीक आहे पोरगी, लई दिवस राहीन की आपल्यात. एकदा गेली म्हणजे गेलीच का नाही? त्या ते कवा तरी करायचं असतं की. कवा तरी करायचं म्हणून 10वीत असतानाच करायचं का लगीन? आता झाली पुरी भेटत नाही ते म्हणतात. पुरी भेटत नाही. देवाला किती 50,000 रुपये. 50,000 रुपये पगार त्याचा दिसतो. आणि त्याचं थोबड काळ दिसतं का ग तुम्हाला? काळा डांबरावणी काळा कुठ पोरग आहे ती. माझी पोरगी कसली गोरी पाने आणि त्या काळ्याच्या गळ्यात बांधताय तुम्ही. आणि ती पगारदार असल्यावर काळा गोरा इट्या रुकमायचा जोडा असतो. पुरण काय आयुष्यभर ती पगार त्याला? पुरण आयुष्यभर मग काय होईल? का तुम्ही बी नको नको. तुझा आप्पा कसं गोर आहेत ग? तुझा आप्पा गोर, तू कसं गोर निवडलं तुझा आप्पा? गोर निवडलं की पहिल्या होत ती गोर पहिल्यापासून. मग माझ्या साक्षीला बी गोरा नवरदेव भेटन, शिकलेला नवरदेव भेटन. नाही म्हणून सांग की तू आबा लाग माझं ऐका नाही ती. आता मी त्याला मस्त म्हणते पण ती माझंच ऐकत नाही. खोटं बोलू नको अजून बी. तू म्हणली की ऐकन ती. तुझ्याच मनात येतं या. आता बाबा विचारीन त्याला, मग मी ते विचारल्याशिवाय कसं करू? तुम्ही विचारायचा प्याच्या प्या वाता हे अजून धरा. मला च्या रे, मला ते पोटात काल होतंय च्या पिऊन. पोटात काली होतंय. जातो मी, तुमच्याच्याने नाही काय व्हायचं. नाहीच काय करत तुम्ही कुणी मग आता? नाही बाबा, आता मला मी एवढं सगळं जुळवलं या. आता माझी 2 दिवसात भांडी येतील. आता मी कापडाचं बघितलं, बस्त्याचं बघितलंय, त्याची तयारी केली ना. आता काय मधीच घालतो फेंदा तू? एवढं सगळं करताना तुम्हाला एका भावाचा विचार घेता नाही आला? अक्का ह्यांनी परस्पर लग्न साक्षीचं ठरवलंय माझ्या परस्पर. असं नाही केलं पाहिजे. असं नाही केलं पाहिजे का? नाही एकत्र आला पाहिजे. विचारांनी एकत्र घर चलत असतं. जरी तू कारभारी असला, थोरला असला, लेख तुझी असली तरी आमची बी आहे का नाही? चुलताय मी तिचा. अरे का पण तुम्ही काय करता? तुम्ही इकडे गेला तिकडे, ती बारक राहिलं तिकडं. माझ्या जीवाला गोर आहे ना का? शेवटी मला बघावं लागणार आहे सगळं. मला बघावं लागणार आहे पण इसका गैरविश्वास का करता? आम्ही काय वाईट करणार आहे का? बरं तू लग्न करायला निघाला, तुझी एकटीचीच पोरगी असल्यासारखं विचारलंय का बारकेला? त्या प्रवीणला विचारलंय का? मला विचारलं होतं का? पोरीने फोन केला म्हणून मी इथं धावत पळत आलो आणि तुमच्या हातापाया पडलो तरी तुम्ही ऐका नाव आल्या का? चांगली जागा आहे, म्हातारीचं माझं ठरलंय 50,000 रुपये पगार आहे त्या पोराला. तुम्ही का बसा गाड्या, तुम्ही मध्ये येऊ नका अजिबात. अहो आपण सांगावं काय 50,000 घेऊन बसलाय? पोरगीचं नशीब चांगलंय, 50,000 नाही 1 लाख वाला भेटन. आणि आप्पा पैसे आयुष्याला पुरतात का? हो आप्पाला कळतंय बघ, आयुष्याला पैसे पुरत नाही, जोडा महत्वाचा असतो. अर्चनाच्या भाच्याला देते ती काळी सगळं खानदान. बरं मी म्हणतो काळ्याचा बी सोडून द्या, देवानीच 2 कलर दिलेले, तर देवाचा सुद्धा कलर सावळाच आहे का नाही? पण महत्वाचं म्हणजे आपली पोरगी बारीक आहे. हो ऐका माझं तुम्ही. अगं आय तू तरी सांगला का? लावायचं म्हणजे लावायचंच बाबा, काय करतो? बरं लावायचंच आहे का फायनल? नाही बाबा लावायचं. मी हो सगळी तयारी केली. मी आता 4 पाहुण्या रावळ्याला फोन करून सांगणार आहे. मला का हो की कधीतरी शेवटी मला का असतो गोर. तुम्ही आप्पा तुम्ही चूक केली बरं का? ह्याच्या हातात कारभार देऊन चूक केली तुम्ही. तुमच्या हातात कारभार पाहिजे होता. अहो आमच्या परस्पर तुमच्या परस्पर पुरीचं लग्न करायला निघालं, आणखीन पोरगी बारीक असताना. फायनलच नाही नाही का तुम्ही? मी आता तयारी लागलो. तू ऐकत नाही ना? मला करायचं लग्न. ऐकत नाही त्याच्या ह्याने ऐका नाही. साक्षी एक काम कर, परत बोलायच ना. काय मला आता लग्न लावायचं तयारी लागलो. हे साक्षी नाही काय? साक्षी मोबाईल आणून ती पोलीस स्टेशनचा नंबर आण ग. पोलिसांना फोन करून ह्यांना असं सटकं पडलं पाहिजे
तुम्ही पुरीचं 18 वर्षात लग्न करताय, कवळ्या पुरीचं लग्न, गुन्हा करताय कायद्याने तुम्ही, कायद्याने गुन्हा आहे. कायद्याने गुन्हा आहे. ह्या दोघांना ना असा खडी फोडाय पाठवतो. भाव असला म्हणून काय फरक पडतोय? आण फोन तू पोरे पहिला, आण फोन. काय खरं का असलं काय खरं म्हणजे भावाच्या भावाला फोन करून पोलीस आणायला. आणणार भावावर सुद्धा. का तर भाव चुकत असलं ना तर भावाला सुद्धा मग मी सुट्टी नाही देणार. हे कुठं पोलिसाचं फिलिसाचं काय ना काही नसलेलं गोंधळ घरातलं काही. मग काय करायचं का? कॅन्सल करायचं का सांगा? आहे ना, हे थांबाय आईला कसलरला काही नाही करावं, भांडारच होत कसं करायचं. आपले पहिले जुनी रोड सोडून दे बाबा, आता नक्कीच करीत. आई नाही मोठं अवघड झालं एवढं जुळलं. मग आता सांगा काय करायचंय सांगा. थांब बाबा, लगेच पोलिसांना फोन काय करू नको बाबा. नसल्याला राडा कशाला 4 माणसात तमाशा धावतो. नको बाबा, थांब थोडं. हे म्हातारे ती आले फिरून बाहेरनं, ती म्हणतय ना थोडं थांबा, तिचं वय होऊ द्या चांगलं. आणि वय झालं हो मे बी त्याच्या आईला भरमात गेलो असणार आहे, चांगलं नक्की नव्ह तरी. आता कसं थांबा, आता कसं मला बी पटलं. अहो मी बी तिचा चुलता आहे, भाऊ आहे तुमचा, मी वाईट करीन का मी तिचं? नाही की बाबा, नाही वाईट. आपण दोघं मिळून आई बापाला समोर घेऊन आपण आपल्या पोरीला 18 वर्ष पूर्ण झाली, अजून 5 वर्ष शिक्षण घेऊ द्या. चांगली 20-22 वर्ष झाली म्हणून काय बिघडत नाही. चांगलं स्थळ बघू आपण सगळे मिळून आणि मग चांगलं देऊ. अरे बाबा बरं बाबा, कसं असं हो शेवटी तूच बघ गड्या. आता पुन्हा तुझ्या मनाने कर, चांगलं जागा बघ आणि चांगलं मस्तपैकी धूमधडाक्यात लग्न. आणि तू म्हणत होता हुंड्याला पैसा नाही, भांडे कुंड्याला इकडे तिकडे गेला. हे बघ माझ्या नव्हती सगळी जमीन तुला राहू दे, पण मी माझ्या पुतणीच्या लग्नाला 1 रुपया कमी पडू देणार. मग काय करणार, मग टेन्शन नाही. हो काय व्हायचं, तुम्ही इकडे तिकडे फिरायचं, माझं बी म्हणून ही झालं जरा. मुंबईला एक माझं मला वाटायचं आलं हे कुणीच बघा ना. आम्ही इकडं तिकडं फिरलो तरी आमचं लक्ष घरावर असतं. गहाड फिरे आकाशी, तिचे लक्ष पिलांपाशी. बरं झालं, तसं असतं आमचं सुद्धा. बरं झालं. मग बाबा तुम्ही सगळ्यांनी पुढाकार जर घेतला ना, मी बी जरा मग निवांत राहतो. तुम्ही म्हणजे आपण सगळी मिळून, हे कुटुंब कसं असतं, सगळ्यांनी मिळून राहत असतं. होय बाबा, वहिनी बरोबर का नाही? तुमचं काय म्हणणं होतं? माझं सुद्धा नव्हतं मन लग्नाचं एवढं लवकर. पोरगी शिकती, हुशार आहे अजून. ह्यांनी 50,000 रुपये महिना, 50,000 रुपये महिना. 50,000च्या 50,000 ही बुरली दोघं आणि वहिनी बीर नांत्याच हिथं काय सासूच्या नवऱ्याच्या पुढे जायची त्यांची ताप येतावा. नाही का आम्ही चुकलो बरं का. नाही आता तसं करायचं. तुम्ही चांगली जागा बघा पुन्हा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीचं सगळीजण मिळून. आपण परत चुकलं तर नाही बाबा, पोलिसांना फोन नको. चला चेप्याला घरात सगळी. चला कसं साक्षी म्हटली का नाही जाग्यावर सगळी. चल आमच्याकडे पोलिसाचा नंबरच नव्हता, आम्ही आपला असं डायल करत होतो. अवघड जाईल का बघा आता जरा. आयला फशी देत रे. बर का नका बरं का. मुलीचं लग्न लवकर करू नका, चांगल्या पद्धतीने तिला शिकू द्या आणि मग तुम्ही सगळ्यांनी मिळून चांगलं लग्न करून द्या. आणि आता आमचा हा घरगाडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आमच्या आबांची, आईंची, आप्पांची सगळ्यांची भूमिका कशी वाटली ते बी कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा घरगाडा. बरोबर आहे. ते पाहुण्याचा फोन आलाय पोशाख घ्यायला. पुन्हा जा पाहुणं दाजीचा. तुझ्या पोशाख, तुझा पोशाख तिकडे जाऊन तुझा पोशाख.